तुम्ही जर ICDS सुपरवायझर म्हणजे मुख्य सेविकाच्या एक्झामसाठी प्रिपेअर जर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर एक्झामचं प्रिपरेशन स्टार्ट केलं आहे किंवा समजा आता स्टार्ट करणार आहात तुम्ही, तर ही टिप फॉलो करा. ही अत्यंत महत्त्वाची टिप आहे. व्हेरी प्रॅक्टिकल ट्रिप तुम्हाला देणार आहे मी. आज जरी तुमचं डे 1 असेल आणि कोणी तुमच्या आधीसुद्धा प्रिपरेशन सुरू केलं आहे, तरी तुम्ही या स्ट्रॅटेजीवर काम करू शकता. जर समजा तुमचा आज डे 0 जरी आहे, डे 1 जरी आहे म्हटलं आपण, तर तुम्हाला की नाही गोल ओरिएंटेड काम करायचं आहे. तुम्हाला तुमचं एक लक्ष ठेवायचं आहे की मला इतक्या दिवसात इतके चॅप्टर कंप्लीट करायचे आहेत, किंवा इतके नंबर ऑफ पेजेस कंप्लीट करायचे आहेत, किंवा इतके नंबर ऑफ क्वेश्चन्स कंप्लीट करायचे आहेत. तो डिपेंडिंग ऑन तुम्ही एक तुमचं बेसलाईन तयार करायची आहे. लेट्स से आज तुम्ही स्टार्ट केलं तर तुम्हाला पुढचे काही दिवस, लेट्स से पुढचे 4-5 दिवस किंवा 7-8 दिवस ऑब्झर्व करायचं आहे की तुम्ही एका दिवसात किती क्वेश्चन्स कंप्लीट करू शकता, किंवा एका दिवसात किती पेजेस कंप्लीट करू शकता एखाद्या बुकचे, किंवा तुम्ही किती नंबर ऑफ आवर्स अभ्यास करू शकता. हे तुम्हाला एक बेसलाईन पहिले सेट करायची आहे आणि त्यानुसार तुमचं पुढचं तुम्हाला टार्गेट ठेवायचं. त्यानुसार लेट्स से तुम्ही एक अंदाज ठेवला की मे बी नेक्स्ट 60 डेजमध्ये तुमची एक्झाम होणार आहे, तर तुम्ही प्लॅनिंग जे आहे ते 30 डेजसाठी करा, जेणेकरून तुम्हाला आणखी एक 30 डेजचा एक बफर पिरियड मिळेल, एक्स्ट्रा पिरियड मिळेल, ज्याच्यात तुम्ही रिव्हिजन करू शकता किंवा काही जो उर्वरित पोर्शन असेल तो कवर करू शकता. आता हे एक रफ एस्टिमेट मी तुम्हाला एक सांगतो. लेट्स से 30 डेजचं तुम्ही टार्गेट केलेलं आहे, तर त्या 30 डेजमध्ये सुद्धा तुम्ही आता जे मी बेसलाईन तुम्हाला म्हटलं, सुरुवातीचं एक इव्हॅल्युएशन केलं एक आठवडाभरचं, की एका दिवसात माझे इतके क्वेश्चन्स होतात, इतके पेजेस मी कवर करतो किंवा इतके तास अभ्यास करू शकतो. त्याचं घेऊन एक तुम्हाला एक रफ गणित करायचं आहे कॅल्क्युलेटेड, की मी पुढच्या 30 दिवसात किती कंप्लीट करू शकतो. जर ते टार्गेट तुम्हाला असं दिसतंय की तुमच्या ज्या 7-8 दिवसाचं जे टार्गेट आहे त्याच्या खूप पटीने जास्त आहे, तर याचा अर्थ तुमचा जो टाईम पिरियड आहे तो तुमच्यासाठी कमी आहे, आणि अशा वेळेस तुम्ही डिमोटिवेट होऊ शकता की मी हे अजिबात कंप्लीट करू शकणार नाही. किंवा जर तुम्हाला असं टार्गेट दिसतं आहे की अरे हे तर मी 30च्या ऐवजी मी मे बी 10 दिवसात कंप्लीट करू शकतो, तर त्या केसमध्ये तुम्ही तुमचं टार्गेट छोटं ठेवलेलं आहे. ठीक आहे. ज्याच्याने म्हणजे हे दोन्ही गोष्टी खतरनाक आहेत तुमच्यासाठी. खूप इझी टार्गेट आणि खूप कठीण टार्गेट. तुम्हाला जो टार्गेट बनवायचा आहे तो टार्गेट असा बनवायचा की तो तुम्हाला इझी पण नाही वाटला पाहिजे आणि ओव्हर चॅलेंजिंग किंवा ओव्हर डिफिकल्ट पण वाटलं नाही पाहिजे. तो तुम्हाला चॅलेंजिंग आणि मोटिवेटिंग वाटला पाहिजे ॲट द सेम टाईम. ठीक आहे. तर तो तुम्हाला मधला बॅलन्स कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्यानुसार प्रिपेअर करायचा आहे. अधिक टिप्ससाठी